चंदीगडच्या निकालावर बोला. जे.पी. नड्डा यांना माझं आव्हान आहे की भारतीय जनता पक्ष या देशामधल्या निवडणुका कशा पद्धतीने जिंकताय हे चंदीगडच्या महापौर पदाच्या निवडणुकीने दाखवून दिलं. सुप्रीम कोर्टने तुमचं एवढं वस्त्रहरण करून सुद्धा तुमचा खोटारडेपणा, तुमच्या चोऱ्या लांड्या लवाड्या निवडणुकीतल्या उघड करून सुद्धा तुम्ही 370 पार वगैरे ज्या काय घोषणा करताय ती लोकशाहीची थट्टा आहे. याचा अर्थ तुम्ही 370 जागा जिंकण्यासाठी यंत्रणा आधीच ताब्यात घेतली आहे, पण आम्ही ती होऊ देणार नाही. जे.पी. नड्डा काल इतकंच म्हणालेले नाहीयेत. जे.पी. नड्डांनी काल त्यांच्या भाजपच्या कार्यकर्त्यांना आवाहन केलंय, पदाधिकाऱ्यांना, की साधेपणानं जगा. आपण पाहिलं असेल की 50 लाखाचं घड्याळ वापरू नका, महागड्या गाड्यातून फिरू नका, असं आवाहन केलंय का. सामान्य माणसात जाताना श्रीमंतीचा थाट दाखवू नका, म्हणजे मोदी करतात तसं गरिबीचं ढोंग करा. हे ढोंग करा म्हणजे रॅडोचं घड्याळ वापरू नका. 100% भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या हातामध्ये महागडी घड्याळ आहेत. 90% भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आणि नेते परदेशी गाड्यांतून फिरतात. आहेत की नाहीत हे नड्डांनी सांगावं. नरेंद्र मोदींच्या खिशाला जो पेन आहे त्याची किंमत 25 लाख रुपये आहे. मोदींच्या हातातल्या घड्याळाची किंमत काढा. मोदींचा सूट 10 ते 15 लाखाचा. मोदींचं विमान, ज्या विमानातून मोदी फिरतात ते खास मोदींसाठी घेतलेलं 20,000 कोटीचं विमान. हा, मोदींचे सगळे मित्र हे अब्जाधीश, कोणी गरीब नाही, चहा विकणारा कोणी नाही त्याच्यामध्ये. तेव्हा जे.पी. नड्डा यांनी हे ढोंग बंद केलं पाहिजे. भारतीय जनता पक्षानं निवडणुकीच्या तोंडावरची ढोंगबाजी आहे ही बंद करून गरिबांना जे हवं आहे, तुम्ही एका बाजूला शेतकऱ्यांवर गोळ्या झाडता, शेतकऱ्यांच्या हत्या करता, या महाराष्ट्रामध्ये गरिबीची थट्टा उडवता, या महाराष्ट्रामध्ये आमदार खासदारांना 50-50 कोटींना विकत घेऊन सरकार बनवता. हा, आणि तुम्ही दुसऱ्या बाजूला आपल्या कार्यकर्त्यांना सांगताय की महागड्या गाड्या वापरू नका, महागडी घड्याळं वापरू नका. जरा आपल्या कार्यकर्त्यांच्या मनगटाकडे जरा फोटो काढा, सगळ्यांचे व्हिडिओ, आणि लोकांना दाखवा, म्हणजे कोण कशी महागडी घड्याळं वापरतायत. घड्याळ वापरणं गुन्हा नाही, कदाचित त्यांना भीती वाटत असेल घड्याळांची, आणि म्हणून त्यांनी पवारांचे घड्याळ काढून घेतला असेल. वेळ आणि शाही बघायला लागले तर वेळ आणि शाही याच्यावरती निवडणुकीत संदर्भात जनता काय धडा शिकवते? जनता निवडणुकीत वेळ आणि शाही या संदर्भात आपलं मत मांडेल. महाराष्ट्राचे नव्हे देशाच्या जनतेने ठरवलं आहे की यांचे महागडे सूट उतरवायचे, यांची महागडी घड्याळं भंगारात टाकायची, आणि ही जी शाही आहे ही फक्त लोकशाही राहील, हुकुमशाही जाईल. ही शाही आम्हाला माहिती आहे. या महाराष्ट्रात सध्या जे सुरू आहे अशांतता, अस्वस्थता, सामाजिक अस्वस्थता, राजकीय झुंडशाही, ह्याच्यावरती नड्डांना महाराष्ट्रातून बोलावं असं वाटलं नाही. इकडलं त्यांचं जे सरकार आहे ते ज्या प्रकारे महाराष्ट्राची लूट करतायत, दरोडे टाकतायत, त्याच्यावर नड्डा यांना आपलं मत व्यक्त करावं असं वाटलं नाही. नड्डाने जे मत व्यक्त केलेलं आहे ते सगळ्यात आधी नरेंद्र मोदींना लागू होतं. त्यांचा जो श्रीमंती थाट आहे या देशाच्या प्रधानमंत्र्यांचा, हा गेल्या 70 वर्षामध्ये इतकी श्रीमंती कोणत्याही प्रधानमंत्र्यानं भोगली नव्हती, उपभोगली नव्हती. फक्त श्रीमंती आहे, आणि ती सुद्धा जनतेच्या लुटलेल्या पैशावर. इलेक्ट्रॉल बॉन्ड, 7,000 कोटीचा घोटाळा, ही सगळ्यात मोठी या देशातली लूट आहे. नड्डा त्याच्यावर बोलले नाही. PM केअर फंडामध्ये जगभरातल्या भ्रष्टाचाराने पैसे टाकले आहेत, लाखो कोटी रुपये. नड्डा त्या श्रीमंतीवर बोलतायत नाही. महाराष्ट्रामध्ये येऊन या फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रातून आम्हाला ज्ञान देऊ नका. हा महाराष्ट्र
नेहमी सामान्य राहिलेला आहे आणि सामान्य माणसानं मोठा विचार करून हा महाराष्ट्र घडवलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा या मातीतलं राजकारण केलं, खोक्यांचं राजकारण कधी केलं नाही. मुंबईत मोदींचा फोटो वापरला जातो असं देवेंद्र फडणवीस म्हणतात. कोणी वापरला? बापाचा बाप आला तरी मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी केली जाणार नाही असं देखील देवेंद्र. तुमचा बाप आला तरी होणार नाही. आमचा बाप सोडून द्या, आमचा बाप बाळासाहेब ठाकरे हो. तुमच्या बापाचा पत्ता आहे का भाजपच्या? हा, तुम्हाला आता 10 बाप झालेत. अजित पवार गट, मिंदे गट, अमुक गट, हे तुमचे बाप आहे सगळे. तुमचं काय आहे? खरा बाप असता बरं का भाजपला, तर हे खोकेवाले बाप त्यांना घेऊन या महाराष्ट्रात राजकारण करावं लागलं नसतं. शिवसेना बाळासाहेब ठाकरे बरं का, ही एकाच बापाची आहे हे आम्ही परखडपणे सांगतो. आणि म्हणून आम्ही ताठ मानेनं निर्भयपणे लोकांसमोर जातो, तोंड लपवून जात नाही. आमच्या सभेतून उद्धव ठाकरेंच्या भाषण सुरू असताना लोक निघून नाही जात बिर्याणी खायला. हे भाडोत्री लोक घेऊन तुम्हाला हे राज्य चालवता येणार नाही. रणजित सावरकर कोण रणजित सावरकर कोण सावरकरांचे मला माहित नाही. मी वीर सावरकरांना ओळखतो. काँग्रेसने फक्त आश्वासन दिली, मात्र मोदीजींनी शेतकऱ्यांचा सन्मान केला असं देखील कोण म्हणताय? JP नड्डा असं म्हणाले. आणि काल शंभू बॉर्डरवरती जो गोळीबार झाला तो बहुतेक त्या गोळीबाराचा आवाज आणि त्या शेतकऱ्याच्या किंकाळ्या, आक्रोश नड्ड्यांच्या कानापर्यंत जर गेले नसतील तर महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पक्षानं त्यांना कान कोरोना आणून द्यावं, कान साफ करायला. अजी कोणते शेलारे बिलारचे लोक आहेत ना, चौपाटीवरती कान साफ करणारे लोक मिळतात आमच्याकडे, बसतात, ते कान साफ करून देतात. ते करून घ्यावेत. एका शेतकऱ्याच्या डोक्यात गोळी मारली, शेकडो शेतकरी जखमी आहेत. काय सांगताय तुम्ही शेतकऱ्यांच्या हिताच्या गोष्टी? मिनिमम सपोर्ट प्राइस साठी शेतकरी रस्त्यावरती उतरलेला आहे. हा, आणि तुम्ही आम्हाला इथे काय येऊन प्रवचन जोडताय? महायुतीच्या जागा वाटपात 32 जागा भाजप लढवणार आहे आणि या बघा बघा जागांमध्ये बघा गजानन कीर्ती- काय हवंय आपल्याला नक्की मला विचारा. सर, महायुती किसान आंदोलन जरा संपू द्या. गुजरातला गेलेली आहे. ह्याच्यावरती मी आधीच टीका केलेली आहे किंवा आम्ही याच्यावरती मत व्यक्त केलेलं आहे. एक एक या महाराष्ट्रातली संस्था, उद्योग हा गुजरातकडे वळवला जातो आहे. उद्या मुंबई सुद्धा गुजरातला देतील. महाविकास आघाडीचा जो फॉर्म्युला आहे सीट शेअरिंगचा, तो ठरला होता. कारण कसं कळते 20-20, 6 आणि 2 हे हा तुम्ही फॉर्म्युला देत आहे. उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेस आणि समाजवादी पार्टीमध्ये जागा वाटप पूर्ण झालं. दिल्लीमध्ये आप आणि काँग्रेसमध्ये जागा वाटप पूर्ण झालं. तामिळनाडूमध्ये शेवटच्या टप्प्यात आहे. मला खात्री आहे पश्चिम बंगालला सुद्धा काँग्रेस आणि ममतामध्ये सकारात्मक चर्चा सुरू आहे. आणि मी वारंवार सांगतोय महाराष्ट्रामध्ये की महाविकास आघाडी आहे, त्याच्यामध्ये शिवसेना आहे, काँग्रेस आहे, राष्ट्रवादी काँग्रेस आहे, वंचित बहुजन आघाडी आहे. या सगळ्यांमध्ये एकवाक्यता आहे की काही करून भारतीय जनता पक्षाची हुकुमशाही आपल्याला पराभूत करायची आहे. आणि आमचं जागा वाटप हे अत्यंत काळजीपूर्वक सुनियोजित पद्धतीने सुरू आहे आणि 27 तारखेला आम्ही भेटतो. वारंवार सांगतोय महाराष्ट्रामध्ये की महाविकास आघाडी आहे, त्याच्यामध्ये शिवसेना आहे, काँग्रेस आहे, राष्ट्रवादी काँग्रेस आहे, वंचित बहुजन आघाडी आहे. या सगळ्यांमध्ये एकवाक्यता आहे की काही करून भारतीय जनता पक्षाची हुकुमशाही आपल्याला पराभूत करायची आहे. आणि आमचं जागा वाटप हे अत्यंत काळजीपूर्वक सुनियोजित पद्धतीने सुरू आहे आणि 27 तारखेला आम्ही भेटतो. 27 तारखेला दुपारनंतर आम्ही सगळे प्रमुख पक्ष आणि नेते एकत्र येऊन या संदर्भातला अंतिम निर्णय आम्ही घेणार आहोत. महायुतीच्या जागा वाटपात भाजप 32 जागा लढवणार आहे. या जागा वाटपात गजानन कीर्तीकर यांची उत्तर पश्चिम मतदारसंघावर दावा सांगणार आहे. मी आता त्यामुळे ते असं आहे कीर्तीकर नाराज आहेत अशी असं आहे की त्यांच्या गँग विषयी मी काय बोलणार. ते गँग आहे. भारतीय जनता पक्ष ही अनेक गँग हायर करून राजकारण करते आहे. मग अजित पवारची गँग असेल, शिंद्यांची गँग आहे, बरं का, या टोळ्या आहेत. या टोळी युद्धामध्ये आम्हाला पडायचं नाही. शिवसेना जेव्हा अखंड होती
तेव्हा शिवसेना भारतीय जनता पक्षाबरोबर स्वाभिमानानं 23 जागांवर लढत होती. आणि मी पहिल्या दिवसापासून सांगतोय उद्धव ठाकरे यांच्या वतीनं यावेळीही शिवसेना 23 जागांवर लढेल. आम्ही खरी शिवसेना आहोत. आम्ही फिकलेल्या तुकड्यांवर जगणारे लोक नाही आहोत. आम्ही लाचार नाही आहोत. महाराष्ट्रामध्ये शिवसेना जी आहे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली, माननीय शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, नाना पटोले या राज्याचे अध्यक्ष आहेत, काँग्रेसचे अध्यक्ष आहेत, तो काँग्रेस पक्ष. आमच्यामध्ये कोणते मतभेद नाहीत आणि आम्ही व्यवस्थित जागा वाटप करू. भाजप उपकार करते का असं गजानन केलं? भाजप उपकार मग त्यांना विचारा ना. 12 जागा घेऊन. अहो ते त्यांची टोळी त्या टोळीत सामील झाली आहे. पूर्वी दाऊदच्या टोळ्या आणि इतर टोळ्या एकमेकात सामील होत होत्या ना. तुम्ही टोळीला विचारा. आम्ही राजकीय पक्ष आहोत. आम्ही राजकीय चर्चा करू. आम्ही एखाद्या टोळीच्या वक्तव्यावर बोलणार नाही. मोदींची 10 वर्ष हा ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे असं कोण? फडणवीस म्हणतोय. मोदींची 10 वर्ष. निवडणुका होऊ द्या, मग त्यांना पिक्चर कळेल. इंडिया फाईल हा नवीन सिनेमा येतोय, इंडिया फाईल. त्या इंडियामध्ये काय काय आहे त्या फाईलमध्ये तुम्हाला कळेल लवकरच, बरं का? हा, तर 6 पैकी 4 जागा ज्या आहेत ते मुंबईत निवडणार आहे अशा प्रकारचा असणार आहे फॉर्म्युला. कोणाचा? बैठक आपल्या झाल्या 6. होईल ना, होईल, तुमच्या समोर येईल. कुठे कुठे जागा आहेत? कशाला, ते तुम्हाला कळेल ना. 27 तारखेनंतर तुम्हाला माननीय उद्धव ठाकरे, माननीय शरद पवार साहेब आणि नाना पटोले हे एकत्र येऊन तुम्हाला सांगतील. मी इतकंच सांगतो की जागा वाटप सुरळीत पार पडतं.